घे तंबाखू घे चुना रगड जमा जमा. बिस्किटांसाठी 1 किलो मैदा 1 किलो पिठी साखर. हळूहळू चालते टपात बाहेर नको जाऊ. साखरेचे खडे जास्त आहे. मग चालेल ते झालं का ते त्याचं टेन्शन घेऊ नको. ते झालं का रवा टाकून रवा टाकून चालून द्यायचा. किती किलो रवा आहे? रवा किती आहे? 150 ग्राम रवा. रवा ठेवला सोडून ठीक आहे. खोबरं किती? 100 ग्राम. ग्राम खोबरं किती डाळ्या टाकायचं? हे टाक ना. आणि हे बदाम काजू बदाम काजू बदाम जर्मनचा टोप असतो का बरं वजनावरती. टाकू काय आता डालडा? 1 किलो पूर्ण टाकू. मळून घे. कमी वाटला तर म्हणतात गोळा नाही बनला ना. गोळा बनत असतो किती मेहनत करावं लागते नानकटा बनवायला दिवाळीची. बघा तिच्या सासूने शिकवलं आणि ती काय शिकवलं सासू? सासूने शिकवलं ना का नानकट आहे. घे तंबाखू घे चुना रगड जमा जमा. माझ्या हाताचे नानकट बनतायत दिवाळीला. बनवून भाजून मी चालणार फक्त पैसे पजारी देणार. चेतन एक नानकट 100 रुपये. माझ्या हाताचे नानकट आहे. असा गोळा झाला पाहिजे. गोळा
हा मम्मी हा असा गोळा जसं जसं दाबशील ना तसं तसं मऊ होईल. ए माओ माऊने उंदीर बघितला वाटतं. एक किलो मध्ये किती बिस्किट बनतील? 100 बनतील काय? 1 किलो मध्ये 100 बिस्किट तर बनतील. जास्त जास्त बनतील. आता हे रात्रभर भिजायचे, उद्या सकाळी याचे गोळे बनवायचे आणि भीतीवर फेकून शेकवायचे. म्हणजे मासे माझे म्हणते भीतीवर फेकून शेकवायचे पण आपल्याला बट्टीत घेऊन जावं लागेल. साखर मिक्स झाली ना तुपात व्यवस्थित मैद्यासोबत तेव्हा जर तूप सुटतं आणि गोळे व्यवस्थित होतात. गोळे व्यवस्थित झाले मऊ तर नानकटा भाजायला अवघड जात नाही. नाहीतर नानकटा भाजल्यानंतर ते कडक राहतं. आता उद्याला कळेल एक नरम राहतील की कडक. मेहनत चालू आहे. हे मनी मऊ बघ तुझ्या बाजूला. भाऊ काय चाललंय तिकडे? काय आहे? उंदीर आहे? उडून राहिले बघ.